नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण शीत पॅटर्न पाहिलेला होता. या व्हिडिओमध्ये उष्ण पॅटर्न पाहत आहोत. ठीक आहे. हा पॅटर्न 100% करेक्ट असेल असं नसतं. कारण प्रत्येक वनस्पती त्याच्या गुणानुसार, वीर्यानुसार, विपाकानुसार हे थोडंसं काम डिफर करते. परंतु एक कॉमन गोष्टी पाहायला गेल्या की प्रत्येक शीत वनस्पती एवढ्या सगळ्या गोष्टी करते किंवा प्रत्येक उष्ण वनस्पती एवढ्या सगळ्या गोष्टी करते. त्यानुसार पेपरमध्ये काहीच नाही आठवलं तर लिहिण्यासाठी हा पॅटर्न काढलेला आहे. पहिलं तुम्हाला काय म्हटलं मी, सगळं हा रसपंचक, पर्याय नावं, गण, लॅटिन नेम, फॅमिली नाव हे सगळं पाठ असायला पाहिजे. त्यानंतर हा पॅटर्न उपयोगी येईल. अर्धा पेपर तुम्हाला त्याच्यातूनच कव्हर होईल आणि उरलेल्या अर्ध्यासाठी तुम्हाला प्रभाव वाचावं लागतील. सर्व वनस्पतीचं एक महत्वाचं कर्म असतं ते वाचावं लागेल. या व्हिडिओमध्ये आपण चालू करूया उष्ण पॅटर्न. कोणकोणते उष्ण वीर्यात्मक द्रव्य आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही कॉमन पॅटर्न लिहिता येईल. ठीक आहे. पहिले 10 जे पॉइंट्स आहेत मित्रांनो, पहिले 10 पॉइंट्स म्हणजे जे द्रव्याचं नाव, लॅटिन नेम, फॅमिली नेम जे शीट मध्ये होतं तोच पॅटर्न फॉलो करायचा आहे. आता 11व्या पासून आपल्याला लिहायचंय पूर्ण उष्ण पॅटर्न. हे बघा, हे पहिले जे 10 पॉइंट आहेत ते उष्ण आणि शीत मध्ये सेमच आहेत. त्यानंतर आता उष्ण पॅटर्न पाहायला सुरुवात करूया. एक मिनिट. उष्ण पॅटर्न. ठीक आहे. आता आपण उष्ण पॅटर्न बघायला चालू करूया. 11व्या पॉइंट पासून चालू करूया. रासायनिक संघटन. तिकडे रासायनिक संघटन वेगळे होतं, इकडे वेगळे. कॉमन पॅटर्न मध्ये तुम्ही लिहू शकता बिसिस्टेस्टेरॉल लिहू शकता, याच्यामध्ये उष्ण मध्ये ऑइल्स लिहू शकता, टर्पिन्स लिहू शकता, त्याचबरोबर टायसिस्टेस्टेरॉल लिहू शकता, ट्रायसिस्टेस्टेरॉल, ग्लायकोलिक ऍसिड तुम्ही लिहू शकता. त्याचबरोबर तुम्ही प्रोटीन्स लिहू शकता, पेक्टिन्स लिहू शकता, सेल्युलोज लिहू शकता. एवढ्या सगळ्या गोष्टी कॉमन. तुम्हाला नाही आठवलं पेपरमध्ये काहीच तर या रासायनिक संघटन उष्णवीर्यामध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढे लगेच वही पेन घेऊन लिहून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्याकडे पूर्ण तयारी असेल एक्झामसाठी. गुणकर्म, रस, वीर्य, विपाक, प्रभाव या गोष्टी पाठच असायला पाहिजे. चार्ट तुम्हाला ऍप मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत पेडवाल्यांना. जे पेड नाहीये त्यांनी स्वतः चार्ट बनवायचे आणि ते पाठ करायचे. गुण: उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, लघु, वृक्ष. काय काय सांगितलंय? उष्णवीर्यात्मक ड्रगचे मोस्टली गुण आपल्याला पाहायला मिळतात. उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, लघु आणि वृक्ष. ठीक आहे. दोषघ्नता, वातघ्न. सर म्हणाल तुम्ही तिकडे पण वातघ्न लिहिलं, इकडे पण वातघ्न लिहिलं. दोन्हीही वातघ्नच कार्य करतात. फक्त जे वनस्पती गुणाने डिफर असतील ते वनस्पती तुम्हाला कुठेतरी वातकर काम करताना दिसू शकतात. परंतु उष्ण आणि शीत दोन्हीमध्ये आपण वातघ्न लिहिलं सफिशियंट आहे. ऑलमोस्ट करेक्ट आहे. त्यानंतर पित्तकर आहे सर, हे तर 100% बरोबर आहे. शीतवीर्यात्मक वनस्पती पाहिले होते, तो काय होते? पित्त कमी करणारे होते, पित्तशामक होते. आणि हे वनस्पती पित्त वाढवणारे आहेत, उष्णवीर्यात्मक आहे. तीक्ष्ण उष्ण पित्ताचा गुण आहे, त्याच्यामुळे हे पित्त वाढवतात आणि कफाला कमी करतात. ठीक आहे. कफाच्या विरुद्ध गुणाचे आहेत, त्याच्यामुळे कफाला कमी करत आहेत. कळालं काय काय होतं उष्णामध्ये? उष्णामध्ये वाताला कमी करत होते, त्याचबरोबर पित्ताला वाढवतोय, कफाला कमी करतोय. ठीक आहे. पित्ताला वाढवतोय, बाकी दोन्हीलाही कमी करत आहे. प्रमुख कार्य काय काय लिहिता येईल सर? उष्णवीर्यात्मक आहे. जी अग्निमंद झालेली आहे ते अग्नि दीपन करण्याचं कार्य हे उष्ण वीर्यात्मक द्रव्य करत असतात. जे आपल्या बॉडीमध्ये आम आहे त्या आमाचं पाचन करायचं काम हे उष्णवीर्यात्मक वनस्पती करत असतात. आम म्हणजे काय मित्रांनो? अनडायजेस्टेड फूड का? नाही, अनडायजेस्टेड फूड नाही. अनडायजेस्टेड फूड जर आपण म्हटलं तर ते फक्त इंटेस्टाईन पर्यंतच आपण मर्यादित ठेवू शकतो. परंतु आम हा काय असतो? अपाचित रस धातू. मला सांगा, रस धातू कसा बनतो? रस धातू हा आपल्या आहार रसापासून बनतो. आहार रस कसा बनतो? आपण जो आहार घेतो त्याच्यावरती पाचन क्रिया होतात, आहार रस बनतो, आहार रसापासून रस धातू बनत असतो. मग हा जर आहार जर आपण व्यवस्थित घेतलेला नाही, ठीक आहे, गुरु आहार घेतला, खूप जास्त आहार घेतला किंवा तुमची अग्निमंद असतानाही आहार घेतला, तर अशा वेळेला हा रस धातू व्यवस्थित तयार होत नाही, अपाचित रस धातू तयार होतो आणि पूर्ण शरीरामध्ये हा अपाचित रस धातू फिरतो. यालाच काय म्हणत असतो आपण? आम म्हणत असतो. कळतंय? मग हे जे आम आहे याचं पाचन करायचं काम कोण करतं? उष्णवीर्यात्मक द्रव्य करत असतात. दीपन आणि पाचन म्हणजेच आम पाचन कार्य तो करत आहे. रक्त शोधनाचं सॉरी रक्त शोधनाचं कार्य करत आहे. मित्रांनो, मी जेव्हा शीतवीर्यात्मक वनस्पती तुम्हाला समजून सांगत होतो तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की ती रक्त प्रसाधक आहेत, रक्ताचं पोषण करणारी आहेत. आणि हे काय आहेत? रक्ताचं शोधन म्हणजे रक्ताची शुद्धी करणारे हे आहेत.
कळतंय? पुन्हा एकदा सांगतोय, जे शीत आहेत ते रक्ताचं प्रसाधन करतात आणि जे उष्ण आहेत ते काय करताय, रक्ताचं शोधन करत आहेत. तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला उष्ण शीत पॅटर्न मधले खूप जास्त पॉईंट सेम दिसतील, पण असे जर तुम्ही व्हिडिओ पाहून गेलेला असाल तर तुम्हाला या बारकाई लक्षात येतील, कुठे शुद्धी आहे, कुठे शोधन आहे, कुठे स्तंभन आहे, कुठे अनुलोमन आहे, या गोष्टी कळायला लागतील. कळालं? जेव्हा आपण शीत वीर्यात्मक वनस्पती पाहिली तेव्हा आपण पाहिलं की या रक्ताचं प्रसाधन होत होतं, आणि जेव्हा उष्ण वीर्यात्मक वनस्पती पाहतो तेव्हा काय आहे, याचं शोधन आहे, शुद्धी करतो. श्वेतहर आहे मित्रांनो, व्रणरोपण आहे, जेव्हा आपण सुरुवातीला पाहिलं शीत त्याच्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळालं. स्थानिक कर्म काय काय बघायला मिळतं सर? बाह्य श्वेतहर आहे, जिथे शूज आहे ते कमी करतं. कुष्ठामध्ये आपण इथे तेलाचा वापर करू शकतो. उष्ण वीर्यात्मक द्रव्य काय असतात, तेल सोडतात, मग या तेलाचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर नेत्राभिषंदामध्ये लेप लावतो. ठीक आहे, हे कफच व्याधींमध्ये जो नेत्राभिषंद असतो त्याचं काय करतो आपण, नेत्रावरती लेप लावण्यासाठी उष्ण वीर्यात्मक वनस्पतीचा वापर करत असतो. नेत्र अभिषंदात लेप कफप्रधान बालरोगामध्ये उपयोगी आहेत. जे कफप्रधान रोग आहेत, त्याचबरोबर कफप्रधान वात रोग जे आहेत त्याच्यामध्ये उपयोगी आहे, कारण वाताला पण कमी करते, कफाला पण कमी करते, त्याच्यामुळे कफप्रधान वात व्याधींमध्ये हा उपयोगी आहे. कर्णशूल, कर्णस्त्राव याच्यामध्ये ही उपयोगी आहे. कर्णशूल असेल, कर्ण काय आहे, वाताचं स्थान आहे मित्रांनो. पेन काय होतं, वातामुळे होतो, त्याच्यामुळे काय, हे वातशामक सुद्धा आहे. त्याचबरोबर काय, कर्णस्त्राव आहे, त्याला सुद्धा दूर करतो. आता हे काय होतं, स्थानिक कर्म. आता पाहूया अभ्यंतर कर्म मध्ये काय काय लिहिता येईल. अन्न व पुरीशोह स्त्रोतस. अन्न व पुरीशोह जसं आपण पॅटर्न फॉलो करतोय सेमच. मला सांगा, अन्न वर कसं काम करणार आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमवर कसं काम करणार आहे. अग्निमांद्य आपण म्हटलं ना, दीपन पाचनाचं काम करत आहे उष्णवीर्य. मग जेव्हा अग्निमांद्य जर असेल तर अग्निमांद्य दूर करायचं काम कोण करणार, उष्णवीर्य करणार आहे. त्याच्यानंतर दीपन आणि पाचनाचं काम म्हणजे अग्नीचं दीपन, आमाचं पाचन करणं. त्याच्यानंतर रुच्च, जेव्हा आम असतो तुमच्या बॉडीमध्ये, ठीक आहे, जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये आम असतं तेव्हा अरुची हे लक्षण दिसायला लागतं. ठीक आहे, अरुची म्हणजे काय, कशालाच चव लागत नाही. तुम्हाला तापीमध्ये हे लक्षण आढळलेलं असेल, कारण तापीमध्ये काय होतं, आम तयार होत असतो. आम तयार झाला की आपल्या जिभेवर एक व्हाईट कलरची लेअर तयार होते आणि आपल्याला कशाचीही चव लागत नाही. कळतंय? म्हणजे जेव्हा आम आहे अरुची हे लक्षण दिसते, मग आमाचे पाचन झाल्यानंतर अरुची हे लक्षण सुद्धा दूर व्हायला लागेल. त्याच्यामुळे आपण काय लिहिले, रुच्च. वातानुलोमन, वाताचं अनुलोमन करायचं काम हे उष्णवीर्यात्मक द्रव्य करताय. कृमिघ्न काम सुद्धा करत आहेत. रसरक्त स्रोतसावर कसं काम करणार, क्लेदाचा नाश करतंय आणि रक्ताची शुद्धी करतंय. रक्तामधला जो क्लेद आहे त्याचं नाश करण्याचं काम उष्णवीर्य करत असतो. त्याच्यामुळे काय होते, रक्ताची शुद्धी होते. रक्तशोधक आपण सुरुवातीलाच म्हटलं. त्याच्यानंतर हृदय उत्तेजक, आता हे रक्ताची शुद्धी करते त्याच्यामुळे हृदय उत्तेजक सुद्धा आहे. तरुण ज्वरामध्ये उपयोगी. तरुण ज्वरामध्ये का बरं उपयोगी मित्रांनो, तरुण ज्वर म्हणजे नवीन नवीन उत्पन्न झालेला ज्वर. जेव्हा तुम्हाला आता रोगनिदानमध्ये पहिलाच चॅप्टर आहे, तरुण ज्वर, नवीन उत्पन्न झालेला ज्वर, याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये अग्निमांद्य असतं, आम असतो, याच्यामध्ये सर्वात महत्वाचा आम संचय झालेला असतो. मग या सुरुवातीच्या काळामध्ये याची चिकित्सा काय सांगितलेली आहे तरुण ज्वराची, की लंघन ही सर्वात पहिली चिकित्सा सांगितली आहे. म्हणजे काय, काही खायचं नाहीये, अग्निमांद्य झालेला आहे, त्याला थोडंसं दीपन करण्याचं काम करावं लागेल ना, त्याच्यामुळे सुरुवातीला काहीच मेडिसिन द्यायचं नाही, लंघन करायचं, आणि त्याच्यानंतर काय करतो आपण, आमपाचक औषधं देत असतो, जेणेकरून जो आम तयार झालेला आहे त्याच्यामुळे अरुची हे लक्षण आहे किंवा पूर्ण बॉडीमध्ये सामरस धातू फिरत आहे, हे आमाचं पाचन करण्यासाठी आपण औषध देत असतो. ते कसे असतात, उष्णवीर्यात्मक असतात. ठीक आहे, तरुण ज्वरामध्ये उपयोगी आहे. स्वेदजन्य म्हणजे ह्या उष्णवीर्यात्मक द्रव्यामुळे काय होतो, घाम येतो. तापीमध्ये काय होतं, घामच येत नाही, स्त्रोतसांचा अवरोध होतो ना, स्वेद व स्त्रोतसांचा अवरोध होतो. उष्णवीर्यामुळे काय होईल, हे स्वेद जनन करेल, स्वेद बाहेर काढण्याचं काम करेल. मग स्वेद बाहेर आला, तुम्ही अनुभवला असेल तापीमध्ये, तुम्हाला जेव्हा घाम येतो तेव्हा लगेच तुमचा ताप नाहीशी झालेली तुम्हाला दिसते. पुढचा स्त्रोतस आहे प्राणव. स्त्रोतसामध्ये काय कर्म करतं सर, स्त्रोतरोधनाशक. स्त्रोतसांमधला जो अवरोध होतो त्याचं नाश करण्याचं काम उष्णवीर्य करत असतो. स्त्रोतर म्हणजे जो रस्ता आहे, स्त्रोतस म्हणजे नळी, आणि त्या रस्ता जो अवरोध होतोय त्याचा नाश करायचं काम. त्याच्यानंतर कंठ्य काम करत आहे. त्यानंतर
कास श्वास, जो कफज कास आणि श्वास आहे याच्यामध्येही उष्णविर्यात्मक वनस्पती उपयोगी आहेत, कारण हे काय करतंय, कफाचा नाश करतंय. फरक समजून येतोय का? आपण तिकडे काय म्हटलं होतं, पित्तज कास श्वास म्हटलेलं होतं, इकडे काय आहे, कफज कास श्वास आहे. प्रतिशाय म्हणजे सर्दीमध्ये सुद्धा उपयोगी हा पडतो. मांस व स्रोतोत्साव कसं काम करतो सर? क्लेद आणि मेदाचे पाचन करतोय. जो मांस व स्रोतोत्साव अवरोधनाशक करतोय ना, म्हणजे जिथे जिथे रस्त्यांमध्ये ब्लॉकेज येतो उष्णविर्यामुळे ते मोकळे होतात. मग ह्या मांस व स्रोतोत्साचा जो पोषक होण्यासाठी जो मार्ग होतो त्याचा अवरोध दूर होतो. म्हणजे आधी काय, समजा एखाद्या ठिकाणी जायचा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये काय ब्लॉकेज झाले, मग उष्णविर्यामुळे हे ब्लॉकेज निघून गेलं, त्याच्यामुळे हे मांस मांस धातू मांस व स्रोतस याचा जो पोषणाचा मार्ग आहे तो मोकळा होतो, त्याच्यामुळे मांस वृद्धी आपल्याला याच्यामुळे पाहायला मिळते. बघा, मांस व स्रोतसातील अवरोध दूर करून पोषण मार्ग मोकळा करतो. त्याच्यानंतर मेदोवह मेदाचे पाचन करतं, उष्णवीर्य मेदाचे पाचन करतं. त्याचबरोबर आपल्याला लेखन करायचं कार्य इथं बघून मिळतं. लेखन, आता तुम्ही जर पेड कोर्स मध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे लेखन हे कर्म कसं आहे. लेखन कर्म म्हणजे काय, घासून काढण्याची क्रिया. ठीक आहे, मग हे मेदाचं लेखन करण्याचं काम हे उष्णविर्यात्मक द्रव्य करतात. त्याचबरोबर कुष्ठव्याधी आहे, कुष्ठव्याधीमध्येही ते लेखन करण्याचं काम हे उष्णविर्यात्मक द्रव्य करतात. मग कुष्ठाचे प्रकारही तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्याचबरोबर प्रमेहामध्ये क्लेद शोषणाचं काम करत आहे. ठीक आहे, वातज प्रमेह जे आहेत त्याच्यामध्ये क्लेद शोषणाचं काम हे उष्णविर्यात्मक द्रव्य करत आहेत. मज्जावर स्रोतसावर कसं काम करणार आहे सर? मज्जावर पक्षाघातामध्ये उपयोगी आहे. पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस म्हणू शकतो त्याला आपण, त्याच्यामध्ये उपयोगी आहे. त्यानंतर वात व्याधी मध्ये उपयोगी आहे. जे वात, आता पक्षाघात पण वात व्याधीच आहे, या वातज व्याधींमध्ये उपयोगी आपल्याला ठरतं, कारण वात कमी करणार ना उष्णवीर्य. शुक्र व आर्तवह, शुक्र आणि आर्तवावर कसं काम करतं बघा. शुक्राचं शोधन, मी पुन्हा म्हणतोय, तिकडे काय म्हटलं होतं शीतविर्यात्मक मध्ये, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सेमच शब्द दिसायला लागतील, पण व्हिडिओ बघताय म्हणजे आता तुम्हाला कळायला लागेल. शीतविर्यामध्ये आपण म्हटलं होतं शुक्राची वृद्धी. ठीक आहे, शुक्राची वृद्धी, आणि इकडे काय म्हणतोय, शुक्राचं शोधन. म्हणजे तिकडे काय होतंय, प्रोडक्शन होतंय, वाढतोय शुक्र धातू, आणि इथे काय होतंय, हे शुक्राची शुद्धी होत आहे, शोधन होत आहे. बघा, शुक्र शोधन, स्तन्य शोधक. तिकडे काय म्हटलं, स्तन्य वर्धक म्हटलं होतं शीतविर्यात्मक मध्ये, इकडे काय म्हणतोय, स्तन्य शोधक म्हणत आहोत. त्यानंतर गर्भाशय उत्तेजक, गर्भाशयाला उत्तेजना देतोय. ठीक आहे, तिकडे काय म्हटलं होतं, गर्भाशयाला बल्ले देतो शीत, आणि हा काय आहे, गर्भाशय उत्तेजक आहे. फरक आहे, खूप जणांना वाटतं की सारखंच लिहिलंय, वेगवेगळं आहे. त्यानंतर वाजीकर द्रव्य, सगळी द्रव्य ही उष्ण असतात. वाजीकरण करणारे, वाजीकरण म्हणजे काय, मैथुन शक्ती वाढवणारे, मैथुन शक्ती वाढवणारे द्रव्य. ठीक आहे, एक द्रव्य सांगा बरं मला वाजीकर, कोणतं आहे, अश्वगंधा. ठीक आहे, अश्वगंधा, त्याला अश्वगंधाच का म्हटलंय, अश्वासारखी मैथुन शक्ती प्राप्त होते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अश्वगंधा असं म्हणत असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे मूत्रवह, कळालं इथपर्यंत. वाजीकर हे सगळं काय आहे, शुक्र शोधक आहे, स्तन्य शोधक आहे, गर्भाशय उत्तेजक आहे, वाजीकर आहे. मूत्र व स्रोतसात काय लिहिणार, मूत्राची वृद्धी. पुन्हा एकदा डिफरन्स पॉइंट आलाय, तिकडे आपण मूत्र व स्रोतसामध्ये, तिकडे म्हणजे कुठे, शीतविर्यामध्ये. शीतविर्यामध्ये काय लिहिलं आपण, आपण तिकडे लिहिलं मूत्रल. मिक्चुरेशन म्हणजे काय, जे मूत्र आहे ते बाहेर काढण्याचं काम शीतवीर्य करतं, परंतु हे जे उष्णवीर्य आहे हे मूत्र फॉर्मेशनचं काम करत आहे, मूत्राची वृद्धी करत आहे. बघा, इथं फॉर्मेशन होतंय, मूत्र वृद्धी, आणि शीतवीर्यामुळे काय होतंय, मिक्चुरेशन म्हणजे मूत्र बाहेर पडण्यामध्ये उपयोगी ठरतं. थंडीमध्ये याच्यामुळे काय होतं की लवकर लवकर आपल्याला बाहेर युरिनेशन साठी जावंसं वाटतं, त्याच्यामध्ये आपण मिक्चुरेशन पार्ट हा जास्त आहे, इकडे काय आहे, फॉर्मेशन जास्त आहे. अश्मरी भेदन म्हणजे जे किडनी स्टोन्स आहेत, किडनी स्टोन ज्याला आपण अश्मरी म्हणतो किंवा कोणतेही स्टोन, हे भेदनाचं काम हे उष्णविर्यात्मक द्रव्य, उष्णविर्यात्मक औषधं करत असतात. आता त्याच्यानंतर कल्प आणि मात्रा, जी शीतविर्यात्मक मध्ये सांगितली होती सेम कल्प आणि मात्रा इथे यूज करायची आहे. आता फक्त राहिला आपला आमयिक प्रयोग. आमयिक प्रयोग, त्वचा रोग झाला असेल तर ह्याचा उष्णविर्यात्मक द्रव्यांचा जो तेल आहे तो लावायचा आहे, आणि लेप लावू शकतो. शोथ असेल तर ही लेप लावा, शोथहर करतो. व्रणशोधन म्हणजे जखम झालेली असेल किंवा जखम धुवून घ्यायची असेल तरी तुम्ही हे उष्णविर्यात्मक द्रव्य वापरू शकता. नेत्राभिषंध असेल तर स्वरस, त्याचबरोबर पापण्यावर लावावा. स्वरस काय करायचा, पापण्यावरती आपण लावू शकतो जेव्हा नेत्राभिषंध असेल.
मूत्रविकारामध्ये स्वरस आणि मध याचं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे होता हा उष्ण पॅटर्न. कळालं? तिकडे काय होतं, मोस्टली प्रसाधन पोषणाचं काम होतं शीतवीर्यामध्ये, इकडे मोस्टली शोधनाचं काम आहे. त्यानंतर मूत्राचं बघायला गेलं तर शीतवीर्य काय करतं, मिक्च्युरेशन करतं आणि हे काय आहे, फॉर्मेशन करत आहे उष्णवीर्य. कळाला फरक? त्याचबरोबर आता तुम्हाला शीत उष्ण दोन्ही व्यवस्थित कळाला असेल. तुम्ही मला केलेलं प्रॉमिस तुम्हाला लक्षात असेल की हा पॅटर्न फक्त एक्झाम साठी आपण तयार केलेला आहे. एक्झाम नंतर हा पॅटर्न विसरून जायचा आहे, ज्युनियरला सजेस्ट करायचा नाही. ज्युनियरने कोणी विचारलं तर त्याला सांगायचे सगळे सगळे प्लांट व्यवस्थित कर, कारण एक्झाम मध्ये कोणतंही प्लांट विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही सिनियर झाल्यानंतर तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की तुम्ही ज्युनियरला कसं गाईड करताय. त्याच्यामुळे हा पॅटर्न कोणी ज्युनियरला सजेस्ट नाही करायचा. ज्युनियरला सांगायचं की प्लांट्स व्यवस्थित रीड कर, त्याच्यामुळे तुझ्या नॉलेज मध्ये वाढेल आणि पेपरमध्ये आपण शुअर शॉट कॉन्फिडन्स मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. इथे डिस्क्लेमर पण दिलाय मी की हा फक्त एक्झाम पर्पज साठी दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. यानंतर द्रव्यगुणचे IMP व्हिडिओज बनवायचे का, तुम्हीच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण आता द्रव्यगुण मध्ये प्रिव्हियस इयरला कोणकोणते जास्तीत जास्त विचारले गेलेले होते, ड्रग्स, कर्म कोणकोणते विचारले गेले आजपर्यंत, पेपर वन मध्ये कोणते शुअर क्वेश्चन येतात, हे सर्व काही गोष्टी. त्याचबरोबर रसशास्त्राचे पण व्हिडिओ बनवणार आहे मी. तुम्हाला आता द्रव्यगुणचं आणखी काय पाहिजे, IMP क्वेश्चन पाहिजे का, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लाईक बटन वरती क्लिक करा जर हा पॅटर्न आवडलेला असेल तर. ठीक आहे. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू व्हेरी मच.